माझ्या आयुष्यातला पहिला मित्र माही. माही कॉलेजला जाताना इतकं नटायची काय गरज आहे? हा, कॉलेजला शिकायला जाणार आहेस की फॅशन शोला? आई, ते आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, म्हणून. म्हणून काय? हे सगळं तुला मिळालं होतं ना गिफ्ट म्हणून, तेच मला आवडलं नव्हतं. आणि मला न आवडलेल्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या. कसं आहे ना, लोकांनी आपल्याला आपल्या कर्तृत्वावरनं ओळखावं. ह्या असल्या वरवरच्या फालतू सौंदर्यामुळे ओळखू नये. काय? सॉरी, हे येते. माही नावाचा एक स्टुडंट आहे. स्वतः तर वाया गेलाच आहे, पण बाकीच्या विद्यार्थ्यांनाही तो नादाला लावतोय. स्टुडंटचा हिरो आहे, पण कॉलेजच्या एस्पेशली माझ्या डोक्याला ताप आहे. त्या मुलापासून 4 हात लांब राहायचं. किती? 4 हात. बेटर. येते आई. ऑल द बेस्ट. थँक्यू. आपल्याला कॅन्टीन साठी परमिशन मिळाली आहे. आज मी माहीला पहिल्यांदा पाहिलं. एवढा कसला गोंधळ चाललाय? हे काय चाललंय? अगं, माहीने कॅन्टीनची परवानगी मिळवली आहे. काय बघतोय भाई? किसे ढूंढ रही है तेरी नजर? त्याच्याकडे तर अख्ख्या कॉलेजची नजर असतात. हा, प्रिन्सिपल मॅडम सकट. सायली, चल इथनं. अगं तन्वी, अशी काय घेऊन चाललीस? बघ ना किती मजा चालली आहे. अगं तन्वी, काय प्रॉब्लेम आहे? सायली, हा माही म्हणजे तो मुलगा आहे ज्याच्यापासून मला लांब राहायला सांगितलंय. 4 हात लांब राहा असं तुझ्या आईने ज्याला. विसरलीस का? कॉलेजमध्ये आईला प्रिन्सिपल मॅम म्हणून हाक मारायची. सॉरी.
प्रिन्सिपल मॅमचं आणि या मुलाचं अजिबात पटत नाही एकमेकांशी. प्रिन्सिपल मॅमशी पटत नाही. अरे देवा, आता तन्वी त्यांनी ऐकलं नसेल ना. न्यू ऍडमिशन. या कॉलेजमध्ये टिकून राहायचं असेल ना तर स्वतःला सावरायला शिक. ह्या कॉलेजच्या भल्यासाठी एक काम करायचंय आणि ते न्यू ऍडमिशनच्या हातूनच व्हायला हवं. काही अवघड नाहीये, फक्त प्रिन्सिपल मॅडमच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या टेबलवर मोठ्या अक्षरात लिहून यायचे. करशील ना? प्रिन्सिपल मॅमच्या केबिन मध्ये पण आणि काय लिहायचं? आम्ही सांगतो ना ते. यात जे लिहिलंय ते लिहायचंय, अगदी जसंच्या तसं. डोंट वरी, तू न्यू ऍडमिशन आहेस, त्यामुळे तुझ्यावर कोणी संशय नाही घेणार. तन्वी, काय लिहायचंय ग? हे लिहायचंय प्रिन्सिपल मॅमच्या टेबलवर? शिस्तीच्या धाकानं विद्यार्थी नाही जनावर आवरता येतात. तरी आई बरोबर सांगत होती की या मुलांपासून 4 हात लांब राहा. सायली, 4 नाही 8 हात लांब राहायला हवं होतं आपण. आईला जर हे सगळं कळलं ना की हे मी केलंय तर माझी काही खैरच नाहीये. बघ ना गो. नाही का लिहायचंय आपण? हा, तो म्हणतोय म्हणून. नाही नाही नाही, आपण नाही लिहायचं. तन्वी, कोण लागून चाललाय तो माही एवढा? अगं पण तन्वी, काही पर्याय का? आता पाहिलंच ना त्यांनी कशी कोंडी केली आपली. त्यापेक्षा एकदाची काय ती जात आणि लिहून टाक ना. कसं लिहू? आई माझं अक्षर ओळखते. मी लिहिलंय हे तिला लगेच कळेल आणि तिला कळलं ना तर माझं कॉलेजमध्ये येणं नाही, घराच्या बाहेर पडणंच बंद होईल. आता काय करायचं मग आपण?
ए ए सन्वी नाही हा? नाही नाही मी नाही. प्लीज सायली, सायली प्लीज. नाही ग सायली, आपल्या मैत्रीसाठी प्लीज. आता घाबरून पळून जाऊ नको, इथेच उभी राहा. कुणी येत जात असेल ना तर सांग मला, आलेच मी. चल इंडी, चल नाही तर वाट लागेल. चल. बघितलं ना मित्रांनो, प्रिन्सिपल मॅडमच्या केबिन मध्ये पडलेली छोटीशी ठिणगी कसा वणवा पेटवते. पण माही, ह्या सगळ्यात हे न्यू ऍडमिशन अडकणार नाही ना? ए तुझं काय रे, आणि तुला का पुळका आलाय यांचा? लहान आहेत ना. हे बघा, माही जे करतो ते विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच करतो. बघा, मी तुम्हाला हे त्रास देण्यासाठी करत नाहीये, तर आपल्या त्या खडूस प्रिन्सिपल मॅडमला काही गोष्टी समजाव्यात म्हणून करतो. अरे पण प्रिन्सिपल मॅमचं काय? प्रिन्सिपल मॅडम कठीण आहेत ना क्रॅक करायला. आता फक्त क्रॅक नाही, तर हा माही त्या अखडू प्रिन्सिपल मॅडमच्या साम्राज्यालाच मकदार पाडणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. ह्या अशा मुलाला कॉलेजने डोक्यावर का घेतलं असेल? वैदई माधव, त्यांची छेड काढणाऱ्या, त्यांच्या मनाविरुद्ध त्यांचा हात पकडणाऱ्या तुझ्यासारख्या कॉलेज रोड रोनींचा अख्ख्या कॉलेज समोर पंचनामा हा झालाच पाहिजे. माहीबद्दल माझा गैरसमज झाला होता. तो आधी जसा वाटला होता किंवा आईनं जे सांगितलं होतं त्यापेक्षा तो खूप वेगळा आहे. वही तो वरवर उद्धट आणि अग्रेसिव्ह वाटतो, पण आतून तो तसा नाहीये. तो नेहमी चांगल्याच्या आणि न्यायाच्याच बाजूने उभा असतो. काय पण बोलतोय. माही माही माही
अरे प्रिन्सिपल मॅडम आहेत ना खूप भडकल्यात. त्यांनी ना काही मुलांना आरती ते पकडून ठेवलंय त्यांच्या टेबलवर लिहिणारी मुलं म्हणून. चल लवकर. ए माई हे बघ नोटीस. आज कॉलेज सुटेपर्यंत माझ्या टेबलवर माझ्यासाठी खास सूचना लिहिणारा विद्यार्थी जर स्वतःहून मला भेटायला आला नाही तर उद्या संपूर्ण कॉलेजला शिक्षा होईल आणि ह्या गोष्टीची जबाबदारी त्या विद्यार्थ्याची असेल. पद्मिनी गाडगे. सायली, माझ्यामुळे अख्ख्या कॉलेजला शिक्षा नको. मी जाते प्रिन्सिपल मॅमकडे आणि त्यांना सांगते की जे काही झाले ते माझ्यामुळे झाले. जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. अगं तन्वी, पण तू हे स्वतःहून कुठे केलेस? आणि त्यातूनही ते माझं अक्षर आहे, त्यामुळे माझी वाट लागणार आहे. नाही, तुझी काही वाटबीट लागणार नाही. तू नको काळजी करूस. तन्वी, तू म्हणाली होतीस ना की प्रिन्सिपल मॅम तुझं अक्षर ओळखतात. म्हणजे तू नाही लिहिलेस हे सहज कळेल अगं त्यांना. नाही, ते काही नाही. तू थांब, मी आले. मी घेईन या सगळ्याची जबाबदारी. माई तू जरा वेडा आहेस का? एकतर तुझा आणि मॅडमचा 36चा आकडा आहे. आणि तू काहीही केलं तरी तुझं अक्षर मॅच करणार आहे का? त्या प्रिन्सिपल मॅडमला लगेच कळेल की ते तू लिहिलेलं नाहीयेस. मी जरी लिहिलेलं नसलं तरी यांना मीच सांगितलं लिहायला. आणि हे सगळं माझ्यापासून सुरू झालं. मी जर यांना ते डेअर दिलं नसतं तर कदाचित गोष्टी इथपर्यंत गेल्याच नसत्या. अरे माही, पण यांच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? यांनी कितीही सांगितलं ना तरी काहीच उपयोग नाहीये. हा, कुणी विश्वास ठेवू वा ना ठेवू, पण मला माहितीये की ते मी केलंय. एखाद्या निरपराध माणसाला संकटात टाकून स्वतः सेफ राहणं ही माहीची पद्धत नाही. काळजी नको करूस. तुझं नाव यात कुठे येणार नाही. ए माही प्लीज. एकतर तू आधीच प्रिन्सिपल मॅडमच्या ब्लॅकलिस्टवर आहेस. बस तिकीट करतील तुला. आता जे होईल ते होईल, पण मी केलेल्या गोष्टींचे परिणाम भोगायची ताकदही माझ्यात आहे आणि हिंमतही. माही माही, अरे ऐक. पाहिलंच तन्वी, मी म्हणलं होतं ना, तो फक्त गुंड मवाली मुलगा नाहीये. बघ ना किती चांगला आहे तो. आत्ता मला कळतंय कॉलेजमधली सगळी मुलं माहीला इतकं डोक्यावर का घेतात ते. गौरी, काय काय चाललंय एवढा वेळ इकडे? जायचं नाही का तुला? कॅन्टीन मध्ये काम आहे ना? हो 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 मॅम. मग झालंय ना इकडचं काम? आणि लावून झालेत ना सगळे पुस्तकं? हो हो मॅम, झाले ना, आवरून झाले. हे काय, हे काय, हे बघा ना, सगळं छान आवरून झालंय. झालंय मॅम. मी येऊ? पुस्तकं घेऊन जाते. हा, येते. बाय. येते.
काहीतरी वेगळंच चाललं होतं ना हिचं. ज्या मुलीला कॅन्टीन मध्ये जायची इतकी घाई होती तरी सुद्धा ती इथे रेंगाळली. कीच काहीतरी गडबड आहे. शोधलं पाहिजे.